पंतप्रधान मोदी 29 आणि 30 एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असतील। पुण्यात ड्रोन पॅराग्लायडिंगला आता बंदी असेल आणि सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय। महत्त्वाची बातमी, मोदींचा 29 आणि 30 एप्रिलला पुणे दौरा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। तर पुण्यात ड्रोन पॅराग्लायडिंगला बंदी असेल। मोदींच्या दौऱ्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सध्या समजतंय। पंतप्रधान मोदी 29 आणि 30 एप्रिलला पुण्याच्या दौऱ्यावर असतील। या दरम्यान त्यांच्या सभा सुद्धा पार पडणार आहेत आणि खरं तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या सभांचा धडाका सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। 29 आणि 30 एप्रिलला ते सध्या पुण्याच्या दौऱ्यावर असतील आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, मोदींचा 29 आणि 30 एप्रिलला पुण्याचा दौरा असेल, कसं स्वरूप असेल या दौऱ्याचं? पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे दौऱ्यावर मुक्कामी असणार आहेत। 29 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यात सभा होणार आहे आणि सभा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजभवन या ठिकाणी मुक्कामी असतील। सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलेला आहे की पुण्यात ड्रोन पॅराग्लायडिंग बंदी असेल। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 29 एप्रिलला रात्री मुक्कामी असतील आणि दुसऱ्या दिवशी पुढच्या ज्या सभा आहेत त्या ठिकाणी जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 29 तारखेला सगळ्यात पहिली जी सभा पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे ती सोलापुरात होईल। त्यानंतर ते साताऱ्यात सभा घेतील कराडमध्ये आणि त्यानंतर संध्याकाळची सभा जी आहे ती पुण्यातली होईल। पुण्यातली सभा ही पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी सभा ठरणार आहे, कारण तशा पद्धतीचं नियोजन भाजपकडून केलं जात आहे। जवळपास 2 लाख लोक या सभेला जमतील अशा पद्धतीचं नियोजन भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येते। 21 विधानसभांमधले जे भाजपचे आणि महायुतीचे सगळे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते या मेळाव्यासाठी महासभेसाठी उपस्थित असतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्याच्या निमित्तानं पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, श्रीरंग बारणे आणि त्यासोबतच आढळराव पाटील या उमेदवारांचा प्रचार करतील। प्रामुख्यानं पुण्याच्या या मध्यवर्ती भागात म्हणजे चारही बाजूंनी बारामती असेल, मावळ असेल, शिरूर असेल आणि पुणे असेल अशा या 4 लोकसभांचा विचार करून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना आखल्या जात आहेत। जिल्हाधिकाऱ्यांकडून, पोलीस आयुक्तांकडून, एसपीजीकडून सगळ्या ज्या खबरदारी आहेत त्या बाळगल्या जातात आणि म्हणूनच ड्रोन आणि पॅराग्लायडिंगला बंदी असेल अशा पद्धतीची देखील जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे। हो, तर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मोदींचा दौरा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।